राज्यात महायुती एकत्र नाही याला भाजप जबाबदार। माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी भाजपवर फोडलं खापर। भाजप ज्यांना सोबत घेतो त्यांनाच आधी गिळतो। शिवसेना आमदारांना दुःख असह्य होईल तेव्हा उपचारासाठी बाहेर पडावं लागेल। शिवसेनेच्या नाराजी नाट्यावरून वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। जळगावात महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या। कायम नोकरीसाठी 15 लाख देऊनही कामावरून काढलं। नोकरी गेल्याच्या तणावातून कर्मचाऱ्याची आत्महत्या। येवल्यातील शाळेत शिक्षकांची कमी। शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। पंचायत समितीच्या आवारातच भरवली शाळा। रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत का? शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सुरुवात शिवसेनेनं केली, आता तक्रार कशाला? तुम्ही केलं की योग्य आणि भाजपनं केलं की चूक कसं? मुख्यमंत्री फडणवीसांचं शिवसेना मंत्र्यांना उत्तर। शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार। शिवसेनेचे मंत्री मंत्रालयातच, मात्र कॅबिनेटला होते गैरहजर। मंत्री प्रचारात असल्यानं गैरहजर। महायुतीत वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार नाही तर कुणाकडे करणार? उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सवाल। पुण्यातला अमेडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजूनही रद्द नाहीच। पार्थ पवार आणि सहकाऱ्यांना नियमानुसार मुदतवाढ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक। मुंढवामधील वादग्रस्त जमिनीची पाहणीसाठी दमानियांना प्रवेश नाकारला। अनमोल म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश। शिवसेना आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक भाजपात। महाडचे मुसलमान शिवसेनेत। भाजपसोबत गेल्यानं मुसलमान अजित पवारांवर नाराज। शिवसेनेचा महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का। स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार। सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांना विशेष कोर्टाचा दणका। मालिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित। 3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत सीएनजी गॅस सुविधा सुरू। सीएनजी गॅस भरण्यासाठी नागरिक 8 ते 10 तास रांगेत। सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात का? सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं। महानगर गॅस कंपनीचं वक्तव्य। दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपात। मालेगावच्या राजकारणाला नवं वळण। भाजपचा एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना दणका। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेत 2 गटात दगडफेक। शिवसेना उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं झाला गोंधळ। बीडमध्ये पुन्हा मारहाणीची घटना। जमिनीच्या वादातून 4 जणांना बेदम मारहाण। भावकीतील लोकांनीच लाठाकाठांनी केला हल्ला।